तर चला, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सर्वजणी? मजेत ना आणि मजेतच राहायचं. तर मी अलका उमेटे चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ अजून एकदा. तर चला, आज आहे जरा निवांत आहे म्हणून म्हटलं आता थोडंसं सकाळचीच रुटीन तुम्हाला दाखवावी. रुटीन काय तर मस्त आपलं काल दोशाचं पीठ हे पहा, खूप छान मस्त असं झालंय, बेटर मस्त फुगलंय. तर आता म्हटलं दोशे करावे. तर दोशे करायचे, त्याच्यासोबत केली मी डाळ आणि शेंगदाण्याची चटणी. मस्त होती, एक नंबरमध्ये. तर हे असे तर कालच्या पूजेच्या टाईमला मी जे विचारलं होतं ताईला की बाई कुंकू जर लावलं का आता इथं खाजवतं. तर एका ताईची कमेंट होती बघा की ताई हळदी मिक्स कुंकू भेटतंय. तर आमच्याकडे नाही भेटत. मी ताईंना म्हणजे सांगितलं की नाही भेटत म्हणून. माझ्या रोजच्या ताई आहेत त्या व्हिडिओ बघणाऱ्या, त्यांनी सांगितलं की ताई हळदीचं मिक्स कुंकू भेटतंय. तर ताई इथे नाही भेटत हो इथं कुंकू, बरं का. खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला ते सजेशन दिलं, की तुम्ही सांगितलं. पण इथं भेटत नाही. मी खूप विचारून वगैरे बसले, पण भेटतच नाही इथं ते कुंकू. त्याच्यामुळे हे साधंच केमिकल कुंकू आहे. बरोबर आहे तुमचं, त्या तसं म्हणल्या की केमिकल्स जर असले ना कुंकामध्ये तर खाजवतंय. तर आहेच आहे त्याच्यामध्ये. कारण जरा टिकलीच्या जरा बी असं खाली आलं का, असं साईडला जरा बी आलं की लगेच खाजवायला चालू होतंय. हे काळा डाग जे आहे ना, तर त्याच्यामुळेच आहे ताईनं हे पूर्ण त्या कुंकामुळे झालेलं आहे. त्याच्यामुळे आता कुंकाच्या टिकलीच्या वरीच फक्त थोडंसं कुंकू लावते या. तर तुम्ही जे सांगितलं ते इथं मिळत नाही बरं का ताई. तर मी तिकडं महाराष्ट्रात जर गेले ना तर विचारून नक्कीच बघेल आणि ते कुंकू आणेल. तर धन्यवाद बरं का त्या कमेंटसाठी तुमच्या. आणि बऱ्याच ताईंनी पूजेसाठी, एकतर हिंदी आहे बघा, उत्तराखंडच्या ताई येतात, त्यांना मराठी अजिबात कळत नाहीये, पण 2-2, 3-3 कमेंट करतात की तुमची पूजा छान वाटते, आम्हाला बघायला आवडते. तर त्यांच्यासाठी मी धन्यवाद म्हणेल बरं का. त्यांच्यासाठी हिंदीत 2 शब्द बोलते की बहुत बहुत शुक्रिया दीदी की आप मेरी पूजा को बहुत प्यार देते हो. तर चला, त्यांना 2 शब्द जरी आपली हिंदी आणि पूर्ण व्हिडिओ बघतात, ते असं स्किप करत नाहीत, काही नाही सगळा. त्याच्यामुळे 2 शब्द त्यांच्यासाठी हिंदीमध्ये बोलले बघा मी. तर चला, उशीर व्हायला आता काय करते, दोशे बनवून घेते. पूजा बी माझी झाली सकाळीच. तुम्हाला पूजा पण शेअर करते. खूप छान आपल्या झाडाला फुलं आलते बाहेर, ते काही आणि बाहेरच्या झाडाचे काही आणले. समोरचे झाड आहे पांढरे फुलं स्वस्तिकचे, तर ते पण आणले. तर चला, अगोदर आता दोशे करून घेतले. आमचे मिस्टर बसलेत नाश्त्याला, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी दोशे, लेकरांना सुट्टीच आहे. तर चला करून घेते आता. मी काय करते बघा, एक छोटासा कांदा घ्यायचा असा कट करून समोरचा भाग, आणि थोडंसं कसं पाणी घ्यायचं वाटीमध्ये. दोशे एकदम छान उमटते. तर उन्हामुळे दिसत नसेल बरोबर तुम्हाला ताईनं, तर हे असं जवळून दाखवते थोडंसं. ते बघा, आता दोशे आपले मस्त होते. तर थोडंसं पाणी ह्याच्यावर शिकवायचं, यात कमी करायचं. जेवढा पातळ पाहिजे, पेपर डोसा सुद्धा असं केलं ना तर खूप छान होते बघा ताईनं. मस्त असं तेल नाही टाकायचं, पाणीच टाकून घ्यायचं. जेवढा पातळ पाहिजे तेवढा पातळ म्हणजे चिटकत नाही अजिबात, तव्याला चिटकत नाही ना, काही सुद्धा नाही. मस्त होतंय असा, जेवढा आपल्याला जसं पाहिजे तसा. गॅस नंतर तेल मारायचं, म्हणजे एक नंबरमध्ये होतंय, चिटकत नाही काही सुद्धा नाही ताईनं. तर मी जी शेवग्याच्या ह्याची चटणी केलेली तुम्हाला शेअर केली ती बघा ताईनं. तर ती ही चटणी आहे. तर ही अशी चटणी थोडीशी काय करायची, बरी थोडी भुरभुरायची, एक नंबरमध्ये चव छान लागते. इथे ह्याला खारमपुडी म्हणतात बाई, भाषा वेगवेगळी प्रत्येकाची. हे पहा, अशी झालं. हे पहा, डोसा मस्त असा आपला डोसा तयार झाला बघा, एक नंबरमध्ये. हे जर नाही करणं झालं तर शेंगदाण्याची चटणी, मी तर तसंच करते बघा ताईंना, शेंगदाण्याची चटणी टाकत असते या, ती पण खूप छान लागते बरं का चवीला. तर बघा, आपला डोसा कलर किती छान, आणि चटणी. आमचे साहेब बसलेत नाश्त्याला. हां, अरे तर मस्त अशी झाडाला फुलं आले, तर तिथे तोडून खूप छान आलेत बघा. सुंदर अशी भरपूर आले की भरपूर. झाड एवढी शकत आहे, पण फुलं एवढे येतात ना ह्याला, मस्त असे. शेवंतीचे बी आहे, तर ते पण दाखवते तुम्हाला. शेवंतीचे बी छान एवढंसं झाड आहे, फुलं मस्त आले. ते आपल्याला घरगुती वाहण्यापुरते निघतेच ताई नको कशी. आता हे छोटे तर हे राहू देते, हे उद्या उमरते. गुलाबाचं बी काल आलं होतं एक जैन वाहिलंय मध्ये,
बाकी अजून नाही झाडाला कुठल्या आली. तर चला आता पूजा झाली, वाहून घेते. फुलं मस्त, खूप छान फुलं, खूप छान वाटलं बरं का हे. आणि हे जे आहेत तर हे बाहेरचे इथं समोर एक झाड आहे ना आमच्या इथं, तर खूप छान लागते तिथं बी हे पांढरी फुलं. आणि हे शेवंती, पिंक कलरची शेवंती मस्त असे. बाहेरचे किती जरी असले तर आपल्या झाडाचं एक बी जरी फुलं असलं तरी खूप छान वाटते ताईंनो. स्वामींना पण तर चला, मला करायची मासवडी. त्यासाठी लागणारं साहित्य भरपूर अशी कोथिंबीर आणि अद्रक नाही घ्यायची ताईंनो, लसण आणि खोबरं कुटून घेतलं, हे कांदा चिरून घेतला आहे. तर आता इथं ठेवलं आहे बघा, मी कढई ठेवली मसाला करण्यासाठी ही. आणि इकडं जे आहे तर इकडं त्याचं पिठलं हटून घ्यायचं आहे मला. आणि हे जे आहेत तर हे घेतलेत मी मसाले ह्याच्यामध्ये काढून. चला पुढची प्रोसेस दाखवते. जिरे मोहऱ्या घालून घेते, मस्त अशा तेल कडकडीत तापलेलं आहे. ह्या मसाल्याला ह्याचंच महत्त्व असतंय, चव ह्यानंच कळती ताईंनो, मस्त अशी चव लागते. ह्याला खसखस घातली तर अजून चांगले, पण माझ्याकडे नाही आहे आता खसखस, त्याच्यामुळं खोबरं आणि आपला लसण मस्त असा कुटून घेतला आहे. छान असं लालसर झालं की लगेच ह्याच्यात कांदा घालून घ्यायचा. मस्त असा कांदा पण छान परतू द्यायचा, लाल असा ब्राऊन कांदा झाल्याशिवाय आता बाकीचं काहीच टाकायचं नाही. ह्या कांद्याला चांगलं ब्राऊन आता थोडा होतं हे वापल्याच्या नंतर कांदा. मस्त असा सोप्या पद्धतीचे, आपले कुठला तामझाम नाही काही नाही, मस्त एकदा करून बघा नक्की. तर बघा आपला कांदा कसा ब्राऊन, मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचा. हे पासा आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे हे आपला मसाले सगळे, धने जिरे पावडर, तिखट, हळद, आपला घरचा मसाला, बाहेरचा एक बी नाही ह्याच्यात ताईनं. माझे सगळे हे घरचेच, काळा मसाला बी घरचाच आहे, एक आईनं दिलेला आहे माझ्या आणि एक माझ्याकडचा, असे हे घरचेच मसाले आहेत पूर्ण असे. तर हे पहा ह्याच्यात काय करायचं, मीठ घालून घेतलंय मी. ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट पण घालायचं बरं का ताईनो, एक नंबरमध्ये चव लागते या. तुम्हाला घालायचं तर घाला, नाही तर नाही, पण चवीला भन्नाट लागते. थोडासा कूट बी असला का मस्त असं. तर हे पहा आता ह्याच्यात घेते कोथिंबीर घालून. आणि मला वरून पण कोथिंबीर वडीला लावायची, त्याच्यामुळे थोडीशी ठेवली आहे. तर ह्याला काय करते, एक 5 मिनिट असं झाकून ठेवते बारीक गॅसवर. आणि इकडं बघा, ह्याला फक्त काय करायचं, जिरे मोहऱ्या टाकायच्या, हळद टाकून फोडणी द्यायची, मीठ तिखट वगैरे काहीच नाही, मीठ आणि कोथिंबीर टाकायची. टेक्स्चर छान दिसतंय ह्याचं. ह्याला आता हटून घेते मी. तर चला, हे घेतलंय मी बेसन पीठ. आणि तुमची जर वडी तुटत असेल करताना किंवा तळताना व्यवस्थित नसेल होत, तर त्याच्यामध्ये हे एक पदार्थ म्हणजे हे आपलं गव्हाचं पीठ असं घालायचं. तुम्ही एकदा करून बघा, अजिबात तुमची वडी तुटणार नाही, फुटणार नाही. अक्षरशः तेलात सुद्धा तळली तरी पण फुटणार नाही. मी तुम्हाला ह्याची पण आता पुढं दाखवते बघा. एवढंच घ्यायचं, हे 4 हिस्से, ही 1 हिस्सा, हे अशा प्रमाणात हे गव्हाचं पीठ घ्यायचं आपलं. चला, पाण्याला उकळी आली आता, हे पाहू शकतात. आता हटून घेते. तर हे पहा असं हे खाली मी बेसन थापून घेतलं आणि त्याच्यावर मसाला थोडा बरी धरणं, हां, तर त्याच्यावर हे मसाला पूर्ण असा टाकून घेतला आहे. आणि हे काय करायचं आता, एक माझी पद्धत सांगते बघा, हे असं दुमडून घ्यायचं आणि गरम गरम आहे तोपर्यंतच करायचं. ह्याला थंड जर झालं ना, आई गो कढई पोळाली मला, थंड झाली की ह्याचे तुकडे पडत आहेत बघा ताईंनो. त्याच्यामुळं गरम आहे तोपर्यंतच हे असं, हे का एक नंबरमध्ये होत्यात वड्या, पण छान पडतात आणि होत्यात पण. आता ह्याला ठेवावं लागते असंच 10 मिनिट थंड होईपर्यंत. तर हे पहा आता हे त्याला थंड होऊ द्यायचं. मस्त अशी थंड झाली तर व्यवस्थित अशा ह्याच्या वड्या पडतात. हे पहा जशा पाहिजे तशा, जशा मोठ्या छोट्या आपल्या मनावर. आणि एक एक तळायची. आता मला ह्या छोट्या कढईमध्ये एक 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 तळायची. मस्त थोडंच तेल टाकायचं, कारण हे तेल पुन्हा ना ह्याचा मसाला नाही बी म्हणलं का थोडा थोडा तेलात मिक्स होतंय ना, तर तेल मग डबल ते वेस्ट होण्यापेक्षा म्हणलं आता एक तुम्हाला काढून दाखवते ताईनं. मस्त अशा भरपूर केल्यात आम्ही. तर हे पहा अशा तळून घ्यायच्या मस्त. ते आपण मी अशा तळते, तेल टाकायचं वरती वरी. खूप सुंदर लागतात, चवीला छान लागतात. आणि ह्या अशा कशामुळे होतात तर जसं की तुम्हाला सांगितलं ना, थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं. हे पहा मोडत नाही, काही नाही, काही सुद्धा नाही. ह्या साईडला आता काही सुद्धा होत नाही, थोडासा निघतंय मसाला वरचा वरचा, मधला अजिबात निघत नाही. तर चला आता सगळ्या मी तळून घेते.
तर बघा एक सुद्धा मोडली नाही, तुटली नाही, काही नाही, जसं की तुम्हाला दाखवलं का. तर हे पहा मसाला निघाला नाही मधला, काही नाही, काही सुद्धा नाही ताईंनो. बघा किती छान झाले. आता जवळून पण दाखवते तुम्हाला मी. बघा सुंदर कलर सुंदर येते, छान होते. आणि हे मागचा आणि पुढचा भाग आहे हो का, हे इकडचा जे आहे ना, तर त्याच्यामुळे हे असा झालेला आहे. हे मागचा भाग आहे आणि हे पुढचा भाग आहे, एवढंच फक्त असं आहे. नाहीतर बाकी आपल्या वड्या एकदम सुंदर नंबर 1 मध्ये अशा करून बघा तुम्ही पण एकदा.